S9च्या कट्ट्यावर पत्रकारांच्या सडेतोड प्रश्नांना डॉक्टर सुजय विखेंची रोखठोक उत्तरं। मगाशी म्हटलो आणि आजही म्हणतो की मला राजकारणाची आवड आजही नाही। कुठल्याही एका व्यक्तीला समाधानी ठेवण्यासाठी 100 लोक नाराज करू शकत नाही। अरे आता तरी निळवंड्याचा आरोप आमच्यावर बंद करा, कारण की जर धरण झालं तर गणेश कारखान्यासारखा सक्षम कारखाना कुठं होऊ शकणार नाही। मी आज गावात गेल्यावर विचारतो काय गावाचे प्रश्न आहे, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की त्यांनी माझ्या विरोधात बोललं, त्यांनी माझ्या बांधाला नांगर मारलंय, ते तिकीट त्याला दिलं, मला कोणी विचारलं नाही। अरे पण याच्या पलीकडे जग आहे। डॉक्टर सुजय विखे कार्यकर्त्यांचा फोन का उचलत नाहीत? याचं कारण असं आहे की आज मी समजा तुमच्याबरोबर कधी बसलेलो आहे, मला हे जाणवलं, मी अनेक मोठ्या नेत्यांच्या बरोबर राहिलेलो आहे, त्यांना पाहिलेलं आहे। मला कुठेतरी असं वाटतं की तेव्हा समोर माणूस बसलेला आहे, त्याच्याशी चर्चा करण्याच्या जागी जर मी आज मोबाईलवर बोलत राहिलो, माणसाला किंमत काय? गणेशनगर कारखान्यानंतर आता राहुरी कारखाना चालवण्यासाठी घेणार का? तर येणाऱ्या जनरल मीटिंग मध्ये शेतकरी आणि सभासदांनी सगळ्या विरोधाला डावलून सांगावं की आम्हाला हा कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अधीन जाऊन चालवायचा आहे। विखे घराणं सुडबुद्धीचं राजकारण करतंय का? मी राजकारणामध्ये नाही, लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी आहे। आणि सूडबुद्धीने मी कधी कामच करत नाही। सूडबुद्धीने करायचं असेल तर आज आता विरोधकांनी किती अपशब्द वापरले, किती मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, पण आजही ना कोणाच्या प्रपंचाला धक्का लागलेला आहे। सुजय विखेंचं शिर्डीकरांना रोखठोक आव्हान। मी शिर्डीकरांना आव्हान करतो, मी तर आहेच, सगळ्यांनी वर्गणी करायला सुरू करा, सगळ्यांनी वर्गणी करायला सुरू करा। शासन जेव्हा मदत देईल आपण काही लाचार नाही। आज बाबांच्या पुण्यामुळे सगळ्यांना एवढी आर्थिक परिस्थिती सगळ्यांची बळकट झालेली आहे, सगळ्यांचे हॉटेल व्यवसाय आहे, सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज पैसे वर्गणी गोळा करा। माझा शब्द आहे की 1 नंबरची वर्गणी माझी राहील। शिर्डी नगर पंचायतीत निवडणूक पूर्व सत्तांतर होणार का? सत्तांतर करायचं नाही करायचं हे नंतरचा भाग आहे, काय त्यासाठी अजून कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही। परत एक नगरसेवकाचा गॅप असला का मग तो फुटतो, हे राजकारण जे आहे ते निष्ठेचं राहिलेलं नाही। राहता शहरातील अतिक्रमणांबाबत काय आहे भूमिका? पण राहत्याचा जो ट्रॅफिक जॅमचा विषय आहे तो मी अनेक वेळेस बोललो की राहत्याचा बाजार हा शिफ्ट होणं गरजेचं आहे। तर आपली पहिली भूमिका राहिली आहे की विकास नंतर, पण लोकांच्या पोटावर लाथ पडून विकास नाही। मतदारसंघाबाबत काय आहे पुढील अजेंडा? हीच माझी पुढची भूमिका राहणार आहे की गावागावात दौरा मी सुरू करणार आहे, लोकांचे प्रश्न लिहून घेणार आहे। सुदैवाने 5 वर्ष जर यांचं सरकार टिकलं तर 5 वर्ष काम करायची संधी किंवा प्लॅन करायची संधी भेटेल। हे सरकार काय फार काळ चालेल असं वाटत नाही, कधी 2 वर्षाचं इलेक्शन लागू शकतं। पहा S9च्या कट्ट्यावर डॉक्टर सुजय विखेंची रोखठोक मुलाखत।